तुमच्या पण टाचांना भेगा पडल्या असतील पडायला लागल्या असतील, आताच पडायला लागले, हा उपाय मी तुमच्यासाठीच बनवते. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तर इथं बघा आपल्याला एक मेणबत्ती लागणार आहे. एक मेणबत्ती असेल तर आपण भरपूर ते बनवू शकतो. तर तुम्ही बघू शकता मी इथं मेणबत्तीचे छोटे छोटे तुकडं करून घेते, जेणेकरून आपलं पायाला ह्या दिवसात किंवा हिवाळ्या संपता येता येता खूप सारे असं टाचांना भेगा पडतात किंवा हिवाळ्यात काहींना खूप जास्त पडतात आणि काहींना म्हणजे असं नाही की मातीतच गेलं किंवा ह्याच्यातच गेल्यावरच पडतात असं नाही, तर काहींना पडतातच म्हणजे ते हिवाळा आला की पडतातच. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर इथं बघू शकता मी एक मेणबत्ती पूर्ण घेते या. पहिलं म्हणलं अर्धी मेणबत्तीचं करावं पण खूप कमी होईल, कारण आम्ही पण तिघं चौघं आहे आणि असं नाही की तुमचं म्हणजे खूपच ते भेगा पडल्यावरच लावा. तुमचे पाय सॉफ्ट हे होण्यासाठी तरी लावलं तरी खूप छान ह्याचा रिझल्ट आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा हे बनवून, लावून बघा पायांना किती सॉफ्ट होतात. तर इथं बघू शकता मी एक छोटासा स्पॅन घेतलाय लोखंडाचा. तुम्ही काही असं नाही इथं कंपल्सरी लोखंडाचाच घ्यावा असा काही विषय नाही. तुमच्याकडे कोणता जो असेल ते म्हणजे छोटा असेल मोठा असेल ते भांड घ्या आणि त्यात सगळी मेणबत्ती टाकली मी आणि ही आता आपल्याला ठेवायचंय गॅसवरती. तर गॅसवरती ठेवल्यानंतर ह्याचं पूर्णपणे ते गरम झाल्यानंतर वितळून जाईल. तर यापासून आपल्याला खूप छान असं म्हणजे फायदा होतोय. तुम्ही नक्की म्हणजे व्हिडिओ फक्त बघून सोडून नका देऊ. नक्की एकदा ट्राय करा, बनवून बघा. किती छान म्हणजे तुम्ही हातांना पायांना लावू शकता संध्याकाळी आणि छान सॉफ्ट होतात, मऊ पडतात. तर छान असं एकदम छान असं बनणार हे आहे. तर इथं बघू शकता पूर्ण ते वितळायला लागले. ते एकदम तेलासारखं म्हटलं तरी चालेल तसं बनतंय. तर मी त्याला छान मिक्स करून कमी गॅसवर फुल कमी गॅस काही करत मी ते करून घेतलं. लगेच होतं, जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटाच्या आत आपल्याला ते तयार होतं. तर बघू शकता तुम्ही कंप्लीट तयार झालेले. तर बघा आता हे आपल्याला गॅस बंद करून खाली घ्यायचे, म्हणजे पूर्ण असं थंड बी नाही होऊन द्यायचं, पण खाली ठेवायचे. तर मग इथं प्लॅस्टिकचं होतं आधी ताट, तर ते मी स्टीलचं ठेवलं जेणेकरून पगळून जाईल. तेवढं गरम झालं होतं, कडक गरम झालं. तर यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जे की पहिल्यांदा टाकण्याचा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे एलोवेरा जेल. तुमच्याकडे एलोवेरा जेल म्हणजे एलोवेरा असेल तर तुम्ही म्हणजे हे डायरेक्ट हे टाकायची काही गरज नाही, म्हणजे विकतचं ते एलोवेरा टाकू शकता. तुमच्याकडे कोरफड असेल तर, माझ्याकडे तशी काही कोरफड घरी नाही. तर मग मी ऑलरेडी माझ्याकडे जेल होतं तेच टाकले आणि 3 चम्मच तेल टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे 3 चम्मच भर मी तेल टाकले. तेलाने सॉफ्ट होतं तेल. मग तुम्ही कोणतंही तेल टाका हा का, तिथं असा काय हे नाही की तुम्ही हेच तेल टाकलं पाहिजे तेच तेल टाकलं पाहिजे. कोकणं, एरंडा तेल किंवा जे तुम्हाला सूट होतं ते तेल तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर हळद टाकलेली आहे. हळद तर खूप बेस्ट असते आपल्या स्किनसाठी. मग तो कुठलाही भाग असो, पायाचा असो, चेहऱ्याचा असो, हाताचा असो, खूप बेस्ट असते हळद. तर हे मी छान मिक्स करून घेतले आणि हे परत आपल्याला गॅसवर हे करायचंय. छान म्हणजे उकळवून घ्यायचे, पूर्ण छान उकळवून घ्यायचे हे. तर तुम्ही बघू शकता मी त्यात एलोवेरा बी छान मिक्स होतं जेणेकरून. तर तुम्ही बघू शकता छान मिक्स होतंय ते सगळं आणि छान कडवून घ्यायचं, म्हणजे ह्याला म्हणजे साध्या भाषेत म्हणलं तर ते छान कडवून घ्यायचं. तेल, मेणबत्तीचं जे बनलंय ते किंवा हळद आणि एलोवेरा आहे ते छान आपल्याला कडवून घ्यायचंय. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच किती मस्त मी असं कडवून घेते. तर असं कडवून घेतल्यानंतर हे आपल्याला परत बंद गॅस करायचा आहे आणि हे थंड व्हायला ठेवायचे. म्हणजे थंड होऊन द्यायचे, म्हणजे पूर्ण थंड होऊन द्यायचं असं भाग नाही. तर आपल्याला याचं आता एका छोट्याशा भांड्यात किंवा म्हणजे भरणीत ही वगैरे असं काढून ठेवा तुम्ही हे. म्हणजे हे बनतं आता खूप छान असं बनतं. तर इथं बघू शकता मी जरा कमी झालं होतं, गार झालं होतं जरा, जरा झालं होतं. मग मी भरणीत ओतलं, पण ते गरमच होतं. भरणी खालनं पगळली. तर मग अचानक मला समजलं भरणी पगळती. मग मी ते डबल त्यातच ओतलं. मला वाटलं झालं असेल थंड, एवढं नसेल, पण नाही, थंड नव्हतं झालं. भरणी जरा खालून पगळली, पण काही नाही एवढं. तर असं काही तुमच्याकडून होऊन देऊ नका, जेणेकरून माझ्याकडून झाले. तर
परत मी अजून थंड करायला ठेवलं ते आणि नंतर मग ते भरणीत ओतलं. तर ते थंड झाल्यानंतर खूप अशी छान असे आपल्याला क्रीम भेटते. क्रीम म्हणला तरी चालेल एका भाषेत, की बाबा क्रीम सारखं ते तयार होतं. पण फक्त लगेच तिथून जाऊ नका, कारण ते हलवत राहा. कारण तेल, मेणबत्ती ते फक्त मेणबत्तीच हे होईल आणि तेल वरती राहू शकतं. त्यामुळे तेल आणि मेणबत्ती मिक्स झाली पाहिजे. त्यामुळं हलवत राहायचं. तर तुम्ही बघू शकता मी थोडंसंच हलवलं नव्हतं, तर मेणबत्ती खाली राहत होती. त्यामुळं मी पूर्णपणे त्याला मिक्स करून घेणार आहे आता. कारण मेणबत्ती खाली थंड झाल्यावर मेणबत्ती हे होणार आणि तेल फक्त वर राहू शकतं. तसं आपल्याला अजिबात होऊन द्यायचं नाही. हे खूप छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच आता खूप छान ते मिक्स झालंय. एकदम बेस्ट क्रीम तयार झाली आपल्या पायांसाठी, हातांसाठी. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. लावा. खूप बेस्ट असा उपाय आहे. तर तुम्ही बघू शकता मी छान हलवून घेतल्यानंतर किती छान अशी मिक्स पण झाली क्रीम आणि खूप छान झाली आहे. तर बघू शकता मी आता लावून पण दाखवते. मी पाय स्वच्छ धुवून घेतले जरा आणि मग मी टाचांना लावत होते. माझ्या टाचांना खूप छान फरक पडलाय. म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या टाचांना जास्त भेगा पण नाहीत. तरी पण सॉफ्ट पाय होतात. खूप छान होतं, म्हणजे ड्रायनेस अजिबात राहत नाही. तर मी माझ्या पायांना लावून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे ही रेमेडी बनवली जी मी, ती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. तर बघू शकता तुम्ही मी छान पूर्ण पायाला लावून घेते आणि ही उपाय संध्याकाळी करा आवर्जून. कारण संध्याकाळी आपण छान झोपतो, तर आपलं संध्याकाळी पायाला लावून झोपा आणि मग सकाळचं वॉश केले ना, सकाळचं पाय तुम्हाला तुळतुळीत मऊ मऊ लुसलुशीत वाटतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला? बाय बाय. धन्यवाद.